आजच्या आपल्या चर्चेच्या विषयावर हो. मला या बाबाच्या त्या प्रकरणामध्ये एकतर मला ते बोलायचं नव्हतंच, पण या बाबाचा एक व्हीएसआर व्हेंचर पांढऱ्या रंगाच्या विमानाचा एक फोटो सापडला, ज्याच्या समोर हा बाबा उभा आहे आणि उजव्या हाताला पायलट आणि डाव्या हाताला क्रू पायलट उभे दिसतात. बरं. आता हे व्हीएसआर व्हेंचरचं पांढरं विमान आहे, जे पिंकी माळीच्या वडिलांनी स्टेटमेंट दिल्यानंतर सांगितलं की माझी मुलगी पिंकीने जितक्या वेळ दादांसोबत विमान प्रवास केला अलीकडच्या काळात त्यामध्ये ते फक्त ब्लॅक कलरच्याच व्हीएसआरने गेले होते. आणि अजितदादा पहिल्यांदाच 28 जानेवारीला टेक ऑफ घेताना कलिना गेट नंबर 8 वरून पांढऱ्या रंगाच्या व्हीएसआर मध्ये बसले होते. झालं, ही झाली 28 जानेवारीची घटना. आता आपण थोडस याची पूर्वपीठिका बघूया. तर याच्यामध्ये सोमवती अमावस्येला जी वशीकरण पूजा या बाबांच्या आश्रमात घातली जायची, त्याच्यामध्ये ते शिवलिका त्याच्या ट्रस्टचं नाव आहे आणि तिथे शंकराची पिंड आहे चांदीची, आणि चांदीच्या पिंडीवर तो अभिषेक करतो, दुग्धाभिषेक. ते फोटो पण तुम्ही बघितले अनेक मंत्र्यांनी अभिषेक करतानाचे. तिथे सोमवती अमावस्येला एक वशीकरण पूजा केली गेली 2 सप्टेंबरला, आणि ती वशीकरण पूजा करताना अनेक लोकांनी आपली करंगळी कापून अभिषेक केल्याची काही चर्चा माझ्या कानावर आली. बरं. आता ती लोक कोण होती, कोण करंगळी कापली, ही झाली 2 सप्टेंबरची घटना. 2 सप्टेंबरच्या घटनेनंतर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर नंतर ऑक्टोबर, ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर आणि सप्टेंबरच्या मधात सुद्धा या बाबांच्या आश्रमात एक बैठक झाली, आणि ती झाली 16, 17, 18 नोव्हेंबरच्या संदर्भामध्ये. म्हणजे त्या दिवशी मी जे ट्विट केलंय त्याच्यामध्ये एक दिवस येतो शिवरात्रीचा. महाशिवरात्री हा भाग वेगळा, म्हणजे आषाढी एकादशी वेगळी आणि पंधरवाडी एकादशी जशी वेगळी, तशी महाशिवरात्री वेगळी आणि प्रत्येक महिन्याला येणारी एक शिवरात्री वेगळी. बरोबर. शिवरात्री नंतर अमावस्या येते, दर्श अमावस्या, आणि 16, 17, 18 नोव्हेंबरला दर्श अमावस्या आणि शिवरात्री, आणि शिवरात्रीला शिवाची पूजा केली जाते. आणि म्हणून त्या आश्रमात पूजा बांधून नंतर ते पूजा साहित्य जे आहे ते पूजा साहित्य हे सहयोग सोसायटीच्या समोर जो भिगवण रस्ता जातो, पुणे बारामती भिगवण रोडवर, त्या ठिकाणी मध्यरात्रीमध्ये ते गाडीमधून फेकल्या गेलं, म्हणजे टाकल्या गेलं. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस सफाई कामगार तिथे महिला आल्या, त्यांच्या लक्षात आलं की हा जादूटोण्याचा काहीतरी प्रकार आहे. त्या घाबरल्या आणि त्यांनी बाकीचा रस्ता स्वच्छ केला, पण तिथे ते थांबून राहिल्या. मग काही लोकांच्या ते लक्षात आलं, ती पूजा बांधल्या गेली होती. ती अजितदादांच्याही लक्षात नंतर ते कळलं. तर दादा सांगत होते का रे, आता विज्ञानाचं युग आहे, आपण चंद्रावर जग चाललंय, तुम्ही काय खुल्यासारखे बोलतात, हे असं काही नसतं, हे मूर्खपणा आहे. त्याच्यानंतर देवगिरीच्या समोर सुद्धा एक लिंबू भारून असं काहीतरी करण्याचा प्रयत्न, कुंकू लिंबू टाकून करण्याचा प्रयत्न झाल्याचं माझ्या कानावर आहे, पण त्याचे फुटेज माझ्याकडे नाही किंवा फोटो माझ्याकडे नाही. आता हे 16, 17, 18 नोव्हेंबरला ही पूजा होणं सहयोग सोसायटीच्या बाहेर भिगवण रोडला. 2 सप्टेंबरला सोमवती अमावस्येला वशीकरण पूजेमध्ये करंगळी कापून शिवावर रक्ताचा अभिषेक करणं, आणि त्याच्यानंतर मग जो अनिष्टच्या कार्यकर्त्यांच्या जे लक्षात आल्यानंतर त्यांना धमकीचे फोन या बाबाच्या ओएसडी आणि पीएस कडून आलेत की एका पूजा विधीमध्ये कोल्ह्याचे कान सुद्धा मागितले आणि हरिणाची शिंग पण तिथे होती. आणि ह्याच्यानंतर अजितदादांच्या विमानाचा जो तुम्ही 26, 27, 28चा जर तुम्ही प्रवास बघितला तर 26 जानेवारीला अजितदादा पुण्याचे पालकमंत्री ह्या नात्यानं पुण्याला होते, त्यांनी ध्वजारोहण केलं होतं. 27 तारखेला ते मुंबईला आले आणि मुंबईला रात्री 8 वाजता ते निघून पुण्याला जाणार होते, आणि 10 वाजता आराम करून दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी ते बाय रोड बारामतीला जाणार होते. बरोबर. आता त्याच दिवशी कोणीतरी तिथे आलं, कोण आलं माहित नाही, कोणाचा फोन आला मलाही माहित नाही, मला त्यात बोलायचं नाही. त्याबद्दल अधिक रोहित पवार आमदार जे आहेत कर्जत विधानसभा मतदारसंघाचे, त्यांनी सांगितलेलं आहे. आणि दादांना असा सल्ला दिला गेला त्या भोंदू बाबाच्या सांगण्यावरून की तुम्ही आता आज तुम्ही राहू द्या, उद्या सकाळी तुम्ही व्हीएसआर व्हेंचरनी प्रवास करा. आणि व्हीएसआर व्हेंचरच्या पांढऱ्या रंगाच्या विमानात जे दादा कधी बसत नव्हते त्या विमानात 28 जानेवारीला ते बसले, आणि मग पुढं होत्याचं नव्हतं. काय झालं हे महाराष्ट्रानं बघितलं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या संदर्भामध्ये मला शंका आल्यामुळे मी आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय की संशयास्पद अघोरी प्रकार व संभाव्य घातपाताच्या पार्श्वभूमीवर आम्हाला अशी शंका येते की जे अजितदादा पुरोगामी होते, जे अजितदादा कर्मकांड मानत नव्हते, मात्र काही राजकीय नेते ज्यांना अजितदादा नको असं वाटत असेल, किंवा काय होतं की नरबळी देताना
किंवा एखाद्या हुंडा आपल्या नवरात्रामध्ये पण बरेच आपण प्रकरणं ऐकतो. म्हणजे हो. मी शक्ती कायद्यावर होतो त्यावेळेस सुद्धा वर्धा जिल्ह्यातल्या काही घटना ऐकल्या होत्या की तुम्हाला गुप्तधन भेटेल या लालसेपोटी एखाद्या मुलीचा बळी द्यावा बळी आणि दिला त्यातून जातो. अघोरी कृत्य जसं झालं. तसं तुम्हाला मंत्रीपद किंवा आणखी काही तुम्हाला मोठं पद पाहिजे असतील तर मग तुम्हाला ही अडचण असू शकते भविष्यामध्ये. त्याच्यामध्ये अशा प्रकारचा सल्ला संबंधित काही लोकांना दिला गेला असेल आणि म्हणून अजितदादांचं विमान जे तिथून टेक ऑफ झालं 28 जानेवारीला, त्या विमानाच्या संदर्भात आमचं आता असं स्पष्ट मत आहे की या सगळ्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणाचा हा धागादोरा म्हणजे दादा विमानात बसणे आणि दादा तिथून निघणे हे सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर 2 सप्टेंबर, 16, 17, 18 नोव्हेंबर आणि 26 जानेवारी ते 31 जानेवारी म्हणून हे 2 सप्टेंबर ते 31 जानेवारीचे या महाराजांचे सीडीआर काढले गेले पाहिजे. बरोबर. हा महाराज कोणाच्या संपर्कात होता, यांनी कोणती पूजा बांधली, यांनी करंगळ्या कोणाच्या कापून घेतल्या, यांनी रक्ताचे अभिषेक कसे करून घेतले आणि वशीकरण पूजा नावाचा जो प्रकार आहे तो प्रकार नेमका काय होता हे या बाबांच्या याच्यातून जर निष्पन्न झालं तपासातून. कारण आता एसआयटी तेजस्विनी सातपुतेंच्या अध्यक्षतेखाली मला वाटते एसआयटीची चौकशी. समिती गठीत केल्या गेलेली आहे, चौकशी हो. होते आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या हे लक्षात आलं असेल म्हणून 16 तारखेलाच या बाबाची उचल बांगलीची तयारी झाली होती. कारण येथं राज्य सरकारने सुद्धा उच्चस्तरीय चौकशी अर्थात सीआयडी चौकशी लावलेली आहे. बरोबर. आणि मला असं वाटतं की माझा अंदाज आहे की माननीय मुख्यमंत्र्यांना हे कळतंय की अजितदादाच्या विमान अपघाताचा संबंध या बाबासोबत असावा म्हणून रात्री